नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाची कास धरत जालन्यातल्या तरुणांना स्वयंरोजगाराचा मार्ग शोधला आहे आणि अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय। पाहूया त्याच्या या प्रवासाबद्दल। हे आहे जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील निमखेडा इथले युवा व्यावसायिक चैतन्य नामदेव चव्हाण। महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच चैतन्य वडिलांच्या व्यवसायावर लक्ष ठेवून होते। ते राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात आलं पिकवलं जातं। आपणच याची खरेदी करावी आणि त्याला स्वच्छ धुवून त्याची प्रतवारी करून पॅकिंग करून ते आलं मसाला उद्योग आणि बाहेरच्या राज्यातील व्यापाऱ्यांना विकू शकतो याचा अभ्यास चैतन्य यांनी केला। त्याचवेळी त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली। या योजनेतून त्यांना जाफराबादच्या भारतीय स्टेट बँकेनं 10 लाखांचं कर्जही दिलं। मध्य प्रदेशातील सेंधवा इथून चैतन्य यांनी आलं स्वच्छ करण्याची यंत्रणा विकत घेतली आणि आपल्या गावातच आलं स्वच्छ करून त्याची प्रतवारी करून पॅकिंग करून मसाले तयार करणाऱ्या उद्योगांना पाठवण्यास सुरुवात केली। उद्योगांना चांगल्या दर्जाचं आलं मिळू लागल्यानं चैतन्य यांच्याकडे आल्याची मागणी वाढू लागली। मी या PMFMEच्या माध्यमातून इथं क्लिनिंगचा प्लॅन उभा केला आणि माझं आज काम जवळपास संपूर्ण भारतामध्ये 10 ते 15 राज्यामध्ये आहे। मी दिल्ली जाफराबादपासून दिल्लीपर्यंत इकडं वेस्ट बंगाल कलकत्त्यापर्यंत माझ्या अद्रकीला डिमांड आहे, कारण की मी ह्या क्लिनिंगच्या प्रोजेक्टमुळं मला बऱ्याचशा मंड्यांना माल टाकण्यात फायदा झाला आणि माझ्या मालाला योग्यतेरित्या रिस्पॉन्स मिळाला। मी अद्रक ही शेतकऱ्याकडून शेतातून खरेदी करतो, ह्या प्लॅन्टला आणून ग्लिनिंग करून पॅकिंग करतो आणि नंतर मार्केटला बाहेरच्या राज्यामध्ये मला मार्केटला माल टाकायला ह्या प्रोजेक्टमुळं खूप फायदा झाला। मागील वर्षापासून चैतन्य यांनी जाफराबाद शहराच्या निमखेडा रोडवर आपल्या मालकीचं आलं स्वच्छ करण्याचं केंद्र सुरू केलं। या ठिकाणी दररोज जवळपास 25 ते 30 टन आल्याची आवक होते। त्यासाठी चैतन्य यांनी मध्य प्रदेश राज्यातून खास मजूर आणले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत या उद्योगाच्या माध्यमातून जवळपास 250 ते 300 मजुरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे। शेतकऱ्यांकडून आल्याची जागेवर खरेदी करून ते काढून स्वच्छ धुवून ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी चैतन्य स्वतः सांभाळतात। या माध्यमातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे। गेल्या वर्षात त्यांची 5 ते 6 कोटींची उलाढाल झाली आहे। या उद्योगातून आल्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होत असल्यानं जाफराबाद परिसरातील शेतकऱ्यांचा कल आल्याच्या पिकाकडे अधिक वाढला आहे। शेतकऱ्यांना मिळणारा चांगला भाव, आलं काढणीपासून ते विक्रीपर्यंतचं योग्य नियोजन, विनम्र सेवा, तत्काळ पैसे मिळत असल्यानं परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। आम्ही नेहमी इथं यांच्याकडे अद्रक देत असतो आणि अद्रक देण्याचं एक विश्वसनीय ठिकाण आहे। वेळेवर पैसे वगैरे सगळ्या व्यवहार क्लियर असल्यामुळे आम्ही नेहमी इथंच येतो। इधर है ना अदरक का व्यापार करते हैं हम। यहाँ पे है ना लगभग 3-4 साल से हम लगातार काम कर रहे हैं। यहाँ पे है ना लेबर लेके सोंड भी बनाते हैं और मार्केट में भी माल भरते हैं। अच्छा है, यहाँ का क्वालिटी भी अच्छा है, इसके वजह से हम ना 3-4 साल से काम कर रहे हैं। विविध राज्यातूनही या स्वच्छ आणि दर्जेदार आल्याला मागणी वाढत आहे। चैतन्य चव्हाण यांच्यासारखे अनेक तरुण सरकारच्या योजनांचा लाभ घेत वेगळ्या वाटा चोखाळत आहेत। सरकार देखील अशा तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली